खूप सविस्तर चर्चा झाली आज। आमचे जे विविध राज्यातून आलेले पार्टीचे अध्यक्ष होते, पदाधिकारी होते, आमदार होते, त्यांनी सविस्तर माहिती दिली आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे, आपण कशा प्रकारे आपण पार्टीला तिथे अजून मजबूत करता येईल, त्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे याच्या बाबतीत त्यांनी आपले मत मांडले। आणि सगळं ऐकून मग नंतर पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब, त्यांनी त्याच्यावर सखोल एक रिप्लाय दिलेला आहे। आजच्या मीटिंगमध्ये जे 2-4 प्रमुख मुद्दे समोर आलेले आहे, एक तर हे आहे की एक मागणी होती की आमच्या एक पार्टीचा एक मॅनिफेस्टो तयार करण्याचा। त्या पार्टीचा मॅनिफेस्टो तयार करण्यासाठी आमचे जे बिहारचे जे अध्यक्ष आहे आणि तिकडचे जे MLA आहे, सीनियर मेंबर आहे अख्तरुल इमान साहेब बिहारचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक 5 लोकांची एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये मी आहे, आमचे तामिळनाडूचे जे अध्यक्ष आहे वकील हमदान आहे, हैदराबादचे माजिद हुसैन आहे आणि वेस्ट बेंगॉलचे साबिर गफ्फार आहे। हे 5 लोक मिळून या रमजान ईदच्या अगोदरच हे मॅनिफेस्टो आमच्या पार्टीचा तयार करण्यासाठी त्यांनी सुझाव दिलेले आहे। अनेक राज्यातून अशी एक हे होती की आपण अलायन्सेस कोणासोबत करू शकतो, तर ते राज्यावर सोडण्यात आलेली आहे की लोक जे रिजनल स्टेट बॉडीज आहे त्यांनी त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकता किंवा त्यांनी सुझाव देण्यात यावे पार्टीच्या अध्यक्षांना की आपण कोणाच्या सोबत आपण अलायन्सेस करू शकता। सोशल मीडियाच्या बाबतीत अजून आम्हाला चांगलं तिथे बळकट करायचं आहे, सोशल मीडिया टीम आमची बळकट करायची आहे। हे मुद्दे होते। नॅशनल लेवलची एक बॉडी MIM मध्ये आज सध्या फक्त बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी हे नॅशनल प्रेसिडेंट आहे आणि त्यांच्या खाली नॅशनल एक बॉडी नाही आहे, स्टेट लेवलची बॉडीज आहे। पण जे MIMचा जे हे आहे, जे लॉज आहे, जे नियम आहे, त्यांनी सांगितलेले आहे की मी पुन्हा त्याच्यावर एक डिटेल आम्ही सविस्तर त्याच्या बाबतीत आम्ही पुन्हा त्याच्या बाबतीत विचार करू आणि नॅशनल लेवलवर आपण त्यांच्या पार्टीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आपण कशा करता येईल त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की थोडा टाईम मला दिले तर मी नक्की त्याच्या बाबतीत एक विचार करू। दुसरी एक मागणी होती की नॅशनल लेवलच्या एक हेड ऑफिस तयार करण्यात यावं की जिथे सगळे राज्याचे जे कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपण एक हेड ऑफिस तयार करू। नॅशनल लेवलचं जे हेड ऑफिस आहे आणि त्यांची जबाबदारी हे आहे की सगळं स्टेट्सची कोऑर्डिनेट करून त्यांचा रिपोर्ट मागण्या, ते इलेक्शनची काय स्ट्रॅटेजी आहे त्याचा रिसर्च त्या स्टेटचा जिथे कुठे निवडणूक असेल तर त्याच्या बाबतीत सखोल चौकशी करून ते हेड ऑफिस जे आहे ते कोऑर्डिनेशन करण्याचं काम करण्यात येईल। तर बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी सांगितलेले आहे की याच्या बाबतीत ते पॉझिटिव्ह आहे आणि त्यांनी निर्णय दिलेला आहे की आम्ही हे काम करणार आहे। ये जरा बाहर हो जाइए। अच्छा अख्तर भाई, काय हे की राष्ट्रीय अधिवेशन ज्या उद्देशाने आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचा मेन एजेंडाच हे आहे की आता आपण अनेक स्टेट्समध्ये आपण आपले पाव पसरलेले आहे, आमचा प्रेझेन्स तिथे झालेला आहे आणि तिथे आपण कशा प्रकारे आपले ऑर्गनायझेशन सेटअपला बळकट करता येईल अनेक चांगले सुझाव याच्यामध्ये आलेले आहे। म्हणून एक जे उद्देश आहे की नॅशनल प्रेझेन्स MIMचा कशा प्रकारे करता येईल त्याच्या बाबतीतमध्ये डिटेल चर्चा झालेली आहे आणि येणारा काही महिन्यामध्ये आपल्याला दिसेल की MIM मध्ये खूप सारे चांगले चेंजेस आपल्याला दिसायला मिळतील आणि जे एक डायलॉग होण्याची आवश्यकता होती आपली स्टेट लीडरशिप आणि नॅशनल लीडरशिप सोबत जे चर्चा करायची होती ते आज याची सुरुवात झालेली आहे। आणि ओवैसी साहेबांनी स्वतःहून सांगितलेले आहे की ते इतके आनंदी आज झालेले आहे की नेक्स्ट सेशन जे आहे आमच्या पार्टीचं जे नॅशनल जे कन्व्हेन्शन आहे
त्यांनी सांगितलं की ती जबाबदारी मी स्वीकारणार आहे आणि नेक्स्ट जे नॅशनल कन्व्हेन्शन आहे ते हैदराबादला ते स्वतः घेणार आहे आणि बहुतेक त्यांनी सांगितलेले आहे की लोकसभाच्या अधिवेशनाच्या पूर्वीही आपण हे घेऊ. टेंटेटिव्हली जानेवारी 2024मध्ये हे नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही हैदराबादमध्ये घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. बट इट ऑल डिपेंड्स ऑन इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट आणि ते त्यांना कधी लावायचे आहे आणि कशा प्रकारे हे होतं. पण नेक्स्ट जे नॅशनल कन्व्हेन्शन आहे ते हैदराबादला घेणार आहे. सर, इतर काही समाजातल्या लोकांना सुद्धा आपण या संदर्भात जोडण्यासंदर्भात काही मोहीम हाती घेतोय किंवा त्या संदर्भात आपण काही पाऊल उचलतोय? नक्की आम्ही याच्या बाबतीत ही खूप गांभीर्याने विचार केलेले आहे. आमचे जे उत्तर प्रदेशहून आलेले होते एक पवन आंबेडकर साहेब, ते आमच्या पार्टीचे जनरल सेक्रेटरी आहे उत्तर प्रदेशचे. त्यांनी खूप चांगले सुझाव आम्हाला दिलेले आहे. त्यांनी एक रिटर्नमध्ये एक नोट आणलेली आहे की आपण कशा जे दुर्लक्षित समाज आहे, ज्यांना राजनीतीमध्ये स्थान मिळालेलं नाही आहे, कोणीही त्यांना स्थान देण्यास तयार नाही आहे, तर अशा जे वेगवेगळ्या जाती धर्माचे जे लोक आहे त्यांना आपण समावेश करण्यासाठी त्यांनी एक प्रपोजल दिलेला आहे. ओवैसी साहेबांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांचंही मत असं आहे की ज्या समाजाचा उपयोग फक्त मतांसाठी करण्यात आलेला आहे आजपर्यंत, तर आपण त्यांना त्यांचा अधिकार कशा प्रकारे देता येईल. तर आम्ही एक सुरुवात हे पवन आंबेडकर साहेब यांच्या वतीने आम्ही सुरू करणार आहे आणि देश पातळीवर आम्ही हे कार्यक्रम राबवणार आहे. अधिवेशन किती दिवस असणार आहे? उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या आमचे जे मीटिंग आहे ते चेंबूरमध्ये ओमेगा बँक्वेट हॉलमध्ये आहे आणि तिथे कमीत कमी आमचे 1200 जे डेलिगेट्स आलेले आहे ते 1200 डेलिगेट्स उद्या त्या हॉलमध्ये राहणार आहे आणि सगळ्यांकडून आम्ही लिखितमध्ये आपले सुझाव काय आहे, आपली काही अडचण असेल तर लिखितमध्ये त्याने आम्ही मागवलेले आहे. आम्ही उद्या काही ठराव पण मांडणार आहे जे पार्टीच्या 2 दिनच्या कन्व्हेन्शन मध्ये आम्ही ते ठराव एकमताने मांडून आपण याच्या बाबतीतही निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये हिंदू मोर्चे निघतात किंवा नितीन राऊत साहेबांनी सांगितलं की त्या संदर्भात बहुजनांचा मेळावा किंवा शिवसेनेने जसे अंधारे मॅडम आहेत त्यांनी वेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, तर अशा प्रकारे आपल्या माध्यमातून काय आपण मोहीम हाती घेणार आहात का? मी काय आहे की फक्त ते करत आहे म्हणून मला हे करण्याची आवश्यकता आहे. तसा टिट फॉर टॅट करण्याची आम्हाला काही गरज नाही. आम्ही चांगल्या उद्देशाने एकत्र आलेले आहे. आम्हाला राजनैतिक प्रतिनिधित्व चाहिए आणि आज जे महाराष्ट्रामध्ये खूप दुर्दैव असं वाटतं की आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्या राज्यामध्ये ज्या प्रकारे हे मोर्चे निघत आहे आणि ज्या प्रकारची भाषा त्या मोर्चामध्ये वापरण्यात येत आहे, ज्या प्रकारच्या स्लोगन्स त्यामध्ये वापरण्यात येत आहे, तर मला एक प्रश्न हे येतो की नियम माझ्यासाठीच आहे का, फक्त त्यांच्यासाठी नाही आहे का? मी काही बोललो तर तुरंत केस रजिस्टर करायचं. आज ते काँग्रेसच्या लीडरला प्लेनमध्ये त्यांना उतरण्यात आलेला आहे. आमचं असेल काही वैचारिक मतभेद, राजनैतिक मतभेद आहे, पण तुम्ही किती वेळा असा मुसलमानांना उद्देशून तुम्ही मूल्य सांगितलेले आहे, मिया सांगितलेले आहे, म्हणजे एक अशा प्रकारची जे तुम्ही भाषा जे वापरत आहे, मग तुम चले तो लीला और हम करें तो सब ढीला. हाँ, ये ऐसा तो नहीं चलेगा ना. कानून सबके लिए है. अगर जो कानून मोदी जी के लिए है वो कानून मेरे लिए भी है. उसके लिए उनके लिए कोई अलग कानून बना है, बीजेपी के लिए अलग है, ये सेना के लिए अलग कानून है और इस देश के मुसलमानों के लिए अलग कानून है. तो हम ये चाहते हैं कि अगर इस देश के अंदर कानून जिंदा है तो वो दिखाना पड़ेगा कि हाँ कानून ज़िंदा है और वो ज़िंदे कानून के तहत जो भी लोग इस तरह की हरकतें कर रहे हैं उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. सर, औरंगाबाद और उस्मानाबाद का नाम चेंज हो गया, अरे सुबह से मैं यही तो कह रहा हूँ मेरे नाम के. या संदर्भात आता परत एकदा आंदोलन करणार आहात का? म्हणजे जे नामकरण जे परत झालेलं आहे त्या 2 शहराचं, तुम्ही आधी आंदोलन केलं होतं, परत एकदा त्या भूमिकेत तुम्ही येणार आहात? ठीक बाबा, माझा जे भूमिका आहे ते स्पष्ट आहे आणि माझा विरोध याच्यासाठी आहे की आम्ही काही निर्णयावर आम्ही समाधानी नाही आहे, तर आम्ही कुठे जातो, तर आम्ही कोर्टात जातो. आम्ही कोर्टात गेलेले आहे ऑलरेडी. हे मुद्दा जे आहे ते हायकोर्टाने ऐकलेला आहे, हायकोर्टाने नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि ते असूनसुद्धा जेव्हा एका मॅटर सबज्युडिस असतं तर कोर्टापेक्षा आम्ही किती मोठे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाने केलेला आहे, मग त्याच्या विरोधात आम्ही बोलायचं नाही आहे का? मग बंद करून टाका ना, कोर्ट बंद करून टाका. मग तुम्हाला सगळे निर्णय घ्यायचे असेल
मग अदालत बंद करून टाका. कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता काही नाही आहे की आता डेमोक्रेसी संपलेली आहे देशामध्ये, डिक्टेटरशिप आहे की देवेंद्र फडणवीस ने सांगितलं कि ऐसा होगा तो ऐसा होगा, और अगर नहीं तो फिर मतलब हमारे को कोई रास्ता ही नहीं बचता है. हम आएंगे, सड़क के ऊपर आएंगे, आंदोलन तो करेंगे जरूर. सर मोदी आता परवा येऊन गेलेले किंवा बीजेपी मुस्लिमांच्या कार्यक्रमाला येऊन गेले परवा याच्यामध्ये. आता बीजेपीने आव्हान केलं की मुस्लिमांनी आता बीजेपी बरोबर जॉईन व्हावं. देखिए मैं समझता हूँ कि इस मुल्क का मुसलमान किसी के साथ भी जुड़ सकता है, लेकिन भाजपा के साथ नहीं जुड़ सकता है, क्योंकि भाजपा ने इस मुल्क के अंदर जिस तरह की घटिया राजनीति करी है और इस मुल्क को जो तोड़ने का काम किया है वो भारतीय जनता पार्टी. इस मुल्क का सबसे बड़ा अगर कोई गुनाहगार है तो वो भारतीय जनता पार्टी है. तो चाहे मोदी साहब कह ले या कोई भी आके कह ले, वो उनकी सभाओं के अंदर 2-4-6 लेके आ सकते हैं, बिठा सकते हैं, दे सकते हैं, लेकिन इस मुल्क का मुसलमान भारतीय जनता पार्टी के साथ जाएगा करके ये मोदी साहब और अमित शाह साहब ने ख्वाब में देख ले तो वो बेहतर है. हकीकत में ये होने वाला नहीं है. बावनकुळे साहेबांनी काय सांगितलं? अरविंद केजरीवाल ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे गेले होते तसं बावनकुळे जसं मत आहे की ओवीसी जरी उद्धव ठाकरेंना नाही भेटा गेले तर स्वतःच्या गरजेसाठी उद्धव ठाकरे ओवीसीकडे सुद्धा. मी बावनकुळे साहेबांना एक प्रश्न विचारतो. सकाळी 5 वाजता कोणी उठले होते? आज ज्यांच्या विरोधात आहे तुम्ही, सकाळी 5 वाजता कुणाच्या सोबत सत्ता स्थापित केली होती, का केली होती ते विसरले का आपण? हमको जो चाहिए तो वो सब जायज़ है इसमें. कि 5 बजे गवर्नर को नींद में से उठाया गया था कि उठो हम सरकार बना रहे हैं करके, उस वक्त वो सब जायज़ था. आज है तो अजीत पवार आपका दुश्मन हो गया है, लेकिन सरकार जब बन रही थी तो हाथ मिलाते हुए कैसे हंसते हंसते फोटोज खींच रहे थे. बावनकुळे साहेबांना ते फोटो विसरले असेल तर त्यांचा नंबर माझ्याकडे आहे, मी त्यांना ते फोटो पाठवणार आहे. कोण म्हणतं? अच्छा, ये 900 चूहे खा के हज को चली, मतलब ऐसा मामला है उसमें. और मंगल प्रभात लोढ़ा अगर ये बोल रहे हैं तो इससे बड़ा जोक कोई हो नहीं सकता है. मैं मंगल प्रभात लोढ़ा के साथ एक आमदार की हैसियत से काम किया हूँ, और मैं इस महाराष्ट्र के अंदर कुछ कट्टर नेताओं को अगर मानता हूँ तो उसमें मंगल प्रभात लोढ़ा है. और ये इस महाराष्ट्र राज्य का दुर्भाग्य है कि उनको जो मंत्री पद दिया गया है महिला और बाल कल्याण, अब ये महिलाओं का क्या कल्याण करेंगे और बाल कल्याण क्या करने वाले हैं ये उन्हीं वही बता सकते हैं. लेकिन मुझे काम करने के लिए मंगल प्रभात जैसे लोढ़ाओं के सर्टिफिकेट की ज़रूरत नहीं है. तुम्हारे है तो बिल्डिंगा बनाइए, पैसा कमाइए लोढ़ा साहब उसमें, और कुछ कल्याण अगर वक्त मिल गया है तो कुछ महिला और बाल कल्याण के लिए भी काम करिएगा. आइए वहाँ पे पटाखे फूटने वाले.